गुरुवर्य नारायणगिरी महाराज की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की रामचंद्र भगवान की कंगड़भूषण हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की अवधि संभाजी महाराज की हरिनाथ भगवान की वैष्णवदो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन पडता जड भारी नेमा नटडे निर्धारी तो गामने याती हो का तयाचे भलदी नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन ओ सरी चरण संताजी कृपाने गधेचा विस्तार कृपाने गधेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वराम करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी समजन सर्वजम सांद्र नीलांबदाभं जगन्निधपाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गंगा विशुद्धं निदपादस्मर्शं सर्वीष्टिदं चुम्बितं पुण्यस्थानं सरादे स्थितं तं समाधिस्मूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं शुचिक्षीलः समोदक्षस्य प्रदापि जितेन्द्रियं तं नारायणं गिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् आनन्दमानन्दकरं प्रसन्नं प्रसन्नकरं निजबोधरूपं भवदुःखहरं श्रीमद् रामगिरिं नित्यम् अहं नमामि अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विदेह देह रूपाय दत्तात्रेयाय नमस्ते विठाला विठाला योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने वंदे हम सचिदानंद भेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितं निर्गुण निराकार हे सच्चिदानंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने परम श्रद्धेय गुरुबंधू अर्जुनगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह रामभाऊ बाबांचे अनंत आशीर्वाद आणि आज आपल्या सप्ताहाचा तिसरा दिवस आहे। आवाज मोकळा करा शंभू। तिसऱ्या दिवसाची सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबाराय आणि तुकोबारायांना आलेला अनुभव तुकोबारायांनी अभंगातून व्यक्त केला। विठाला विठाला वैष्णवतो जया उघी देवावरी माया
भगवान परमात्म्यावरती ज्याची प्रीती आहे महाराज सांगतात ते वैष्णव आहे. तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. ज्याला जीवनामध्ये कुठली अपेक्षा नाही तो वैष्णव आहे. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. जीवनामध्ये कधीही नियम टळला नाही बघा. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ज्यांचा जीवनामध्ये कधीही नियम टळला महाराज म्हणतात ते वैष्णव आहे. तो गा म्हणे याती हो का तयाची भलती. बघा असा समाज नाही त्या समाजामध्ये संत नाही. प्रत्येक समाजामध्ये संत आहे परंतु संत हे समाजापुरते नसतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. परोपकारा करता साधू संतांचं जीवन असतं. शास्त्रामध्ये वैष्णवांचे अनेक प्रकार सांगितले. अधम वैष्णव अधमाधम वैष्णव उत्तम वैष्णव भाग्यवान वैष्णव. आणि या विश्वातले पहिले वैष्णव सांगितले बघा महाराज. वैष्णवांचे वैष्णव शिरोमणी महादेव. एक जनार्दनी वैष्णव एक जनार्दनी वैष्णव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. बघा वैष्णवांचे वैष्णव. या विश्वामधले पहिले वैष्णव भगवान शिव आहे. आणि हे विश्व संपूर्ण शिवमय महाराज. भगवान शिव जर सोडले तर विश्वामध्ये काही नाही आहे. कारण भगवान शिव या विश्वाचं मूळ. भगवान विष्णूंची निर्मिती ब्रह्मांची निर्मिती. ब्रह्माची निर्मिती भगवान विष्णू पासून झाली पण भगवान विष्णूंची निर्मिती सुद्धा भगवान शिवापासून झालेली आहे. तसं शिव महापुराण सांगते. विठाला विठाला वाद विवाद हे केवळ भक्तांमध्ये चालू असतात नाही का. भगवान शंकराचे भक्त म्हणतात आम्ही शैव. भगवान विष्णूचे उपासक म्हणतात आम्ही वैष्णव. देवीचे उपासक म्हणतात आम्ही शाक्त. आणि गणपतीचे उपासक म्हणतात आम्ही गणपती. सगळं काही एकच आहेत ना. रूपा अनेक आहेत. भगवान परमात्म्याचं नाम एक आहे. हर देश में तू हर वेश में तू हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक
गई है तेरे नाम अनेक तू एक है, तेरे नाम अनेक तू एक है। हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है। हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक है, तेरे नाम अनेक तू एक है। जिसे परमाणु बना, जिसे अणु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया, दिव्य जगत का रूप लिया। सौंदर्य तेरा तू एक ही है, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक है, हरे नाम अनेक तू एक है। मिट्टी से अणु परमाणु बना, ये सदिव्य जगत का रूप लिया। सौंदर्य तेरा तू ये गए, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू ये गए। अनेक स्वरूप परमात्म्याचे, परमात्मा एकच आहे। सर्व विश्वामध्ये शिवतत्व व्यापलेलं आहे। एक दिवस भगवान शिवाने भगवान विष्णूंना प्रश्न केला, म्हणले प्रभू कधीतरी या भूमंडलामध्ये येत जावं। भगवान विष्णू प्रश्न करतात, या प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये शिवतत्व व्यापलेलं आहे। आम्ही या भूमंडलामध्ये आल्यानंतर पाऊल कुठे ठेवावं? मोठा प्रश्न निर्माण झाला। त्या वेळेला भगवान शिवाने प्रश्न केला, तुम्ही अशा प्राण्याचं रूप धारण करा की ज्या प्राण्याला पाय नाही। म्हणून भगवान विष्णूने सर्पाचं रूप धारण केलं आणि तो सर्प भगवान शंकराने गळ्यामध्ये धारण केला। गळ्यामध्ये धारण केलेला सर्प म्हणजे भगवान विष्णू आहेत। एक एकाचे हृदय गुढी सागरीच्या ठाई, म्हणून भगवान विष्णू शिवापासून वेगळे नाही। जरी विष्णूंचे भक्त मानत असतील आम्ही वैष्णव आहे, शिवांचे भक्त मानत असतील आम्ही शैव आहे, परंतु पांडुरंगाची पहिली वारी करणारे भगवान शिव आहे महाराज। राहिला ब्रह्मदेवाचा विषय बघा। आता ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली नाही, परंतु मनुष्य प्राणी ब्रह्मदेवाने निर्माण केलेला नाही। पूर्वीच्या काळामध्ये काही मैथुन सृष्टी नव्हती। ब्रह्मदेव भगवान शिवांकडे गेलेत। बघा, ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टी निर्माण केली, विश्वामित्राने सुद्धा सृष्टी निर्माण केली, भगवान शिवांनी सुद्धा सृष्टी निर्माण केली। ब्रह्मदेवाने ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवाने घोडा निर्माण केला आणि विश्वामित्राने गाढव निर्माण केला। ब्रह्मदेवाने पशु पक्षी निर्माण केले आणि विश्वामित्राने घुबड निर्माण केली। विश्वामित्राच्या सृष्टीतला प्राणी आहे घुबड, गाढव सुद्धा विश्वामित्राच्या सृष्टीतला प्राणी। ब्रह्मदेवाने गोमाता निर्माण केली आणि त्यानंतर विश्वामित्राने म्हैस निर्माण केली। म्हैस हा प्राणी विश्वामित्राच्या सृष्टीतला आहे, मनुष्य प्राणी कोणा सृष्टीतला आहे?
ब्रह्मदेव भगवान शंकराचं स्मरण करू लागलेत. काशीमध्ये जाऊन बघा, या विश्वामध्ये जेव्हा कुठेही काही नव्हतं तेव्हा काशी विश्वनाथाची नगरी निर्माण केली भगवान शंकराने. सर्वात प्रथमतः भगवान शंकराची स्तुती केली ब्रह्मदेवाने. त्यावेळेला भगवान शिवांनी आदिशक्तीचं स्मरण केलं. अंबा दिव्य स्वरूपिणी काये सोय प्रकाश, ये पृथ्वी जिससे ज्योतिर्मय, उज्ज्वल हे आकाश. आकाश हे मायेचं स्वरूप, ही पृथ्वी मायेची काया आहे आणि सप्त पाताळ हे मायेचे चरण, म्हणून संपूर्ण विश्व हे मायेचं स्वरूप. आणि आदिशक्ती जर सोडली तर जगत शून्य. भगवान शिवांनी शक्ती वेगळी केली आणि शक्तीपासून स्त्री आणि पुरुष निर्माण झाला. त्यातून मनुष्य प्राण्याची निर्मिती झाली. बघा, मग वास्तविकता भगवान विष्णू ज्यांच्यापासून निर्माण झाले तेही भगवान शिव आहे. शक्ती ज्यांच्यापासून निर्माण झाली तेही शिवच आहे. ब्रह्म ज्यांच्यापासून निर्माण झाले तेही शिव आहे. आणि मग या विश्वामध्ये सर्वात पहिले वैष्णव संगीतले तेही शिवच आहे. पूर्ण विश्व शिवमयत नाव. आपली संप्रदायाची परंपरा सुद्धा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गैने प्रदेय. आदिनाथ गुरु सकळ शिष्यांचा, हे सकळ शिष्यांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा. गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, गोरक्ष ओळला गैने प्रदेय. गैने प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देव सार चोजविले. ज्ञानोबरायांपर्यंत परंपरा चालत आली नव. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानोबराया सुद्धा वैष्णव आहे, पण परंपरा ज्यांच्यापासून वैष्णवांची आली ते भगवान शिव. जीवनाचं अंतिम ध्येय तरी दुसरं काय नाही. बस इतनी तमन्ना है, बस इतनी तमन्ना है, भोलेनाथ तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं, भोलेनाथ तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं, भोलेनाथ तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं, भोलेनाथ
तिलक निराला है सर्वे गंगा सुंदरी है माते ने तिलक निराला है गला रुद्राक्ष माला हो गला रुद्राक्ष माला मेरे भगवान तुम्हें देखो भोले बाबा तुम्हें देखो भोले बाबा तुम्हें देखो मेरे बाबा तुम्हें देखो दिन हो या अंधेरा हो चाहे शाम सवेरा हो सो जाओ तो सपनों में सो जाओ तो सपनों में भोले बाबा तुम्हें देखूं मेरे बाबा तुम्हें देखूं जीवनाचा अंतिम ध्येय भगवंताची प्राप्ती आपण इथं कशा करता आलात तेच विसरून गेलात ना घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी हरि नाम कीर्तन गंगा देव हरि नाम कीर्तन गंगा देव जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया भगवंताच्या चरणाची साध्य सेवा करण्याकरता प्राप्त करण्याकरता आपण इथं आला त्याचे पाय माझी जितनी वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम बघा अगोदर भगवान परमात्म्याचे चरण चित्तामध्ये धारण करावं लागेल चित्तामध्ये जर मलिनता असेल तर किती जरी परमार्थ केला तरी तो शून्य आहे भगवान शिव भाग्यवान वैष्णव आहे महाराज आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शिव आहे बघा कधी कधी अनेक प्रश्न निर्माण होतात भगवान शिव असे वैष्णव आहे ते भोळे असंही महाराज म्हणतात ते या विश्वाचे राजे असंही महाराज म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती द्याचे पाय माझी जिंदी वाचे वदना शिवनाम दयानवादी क्रोधकाम चक्रवर्ती या शब्दाचा अर्थ होतो राजा चक्रवर्ती या शब्दाचा अर्थ होतो सम्राट आणि भगवान शिव
या विश्वाचे राजे आहेत, सम्राट आहेत. मग कधी कधी असे प्रश्न निर्माण होतात की राजा भोळा कसा असू शकतो? विधाना विधाना बघा, साधू संतांनी न कळत वापरलेले शब्द आहेत. वास्तविकता भगवान शिव जर इतके भोळे असते तर साधू संतांना हिमालयात जायची काय आवश्यकता? भाग्यवान वैष्णवांकरता, त्यांच्या प्राप्ती करता काही काही साधू संतांनी एक हात वर करून ठेवला. कुंभामध्ये पाहिलं नाही का आपण? एक हात वर, कोण खाट्यावर झोपेल नाही काय, कोणी दिगंबर अवस्थेमध्ये बघा महाराज, कशातच भान नाही नव. मग भगवान शिव जर एवढे लवकर प्रसन्न होता तर साधू संतांना एवढा आटापिटा करण्याची काय आवश्यकता आहे? गुरुवर्य महाराजांचे शब्द आहे, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. हे आपण परमार्थ करावं म्हणून वापरलेले शब्द आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, सोपे सोपं काही नाही महाराज, आपण करावा म्हणून वापरलेले शब्द आहेत. मासे असणारे भाग्यवान वैष्णव, अधम वैष्णव, अधमाधम वैष्णव, उत्तम वैष्णव. बघा, वैष्णवांचा अंतरंग आणि वैष्णवांचं बाह्यरंग सांगितलं. अंतरंग सदाच भगवान परमात्म्याचं चिंतन बघा. भगवान शिव यांचं स्मरण करतात ते भगवान विष्णू. हृदयामध्ये भगवान विष्णू आहे आणि सतत भगवान विष्णूंचं भजन करता. हातातला डमरू सुद्धा मारा. शंकर जी का डमरू बोले रघुपति राजा राजा शंकर जी का डमरू बोले रघुपति राजा डमरू बोले रघुपति राघव राजा राम. वैष्णवांचं अंतरंग सतत भगवंताचं चिंतन आणि वैष्णवांचं बाह्यरंग सांगितलं बघा. वैष्णवांच्या 12 ठिकाणी गंध लावलेला असतो या देहावरती. बाह्यरंगाने वैष्णव कसे ओळखावा? कंपाळावरती गंध लावतो, कंपाळावरती भगवान केशवाचं वास्तव्य आहे.
कंठामध्ये भगवान पुरुषोत्तमाचं वास्तव्य आहे म्हणून वैष्णवांच्या कंठावरती गंध परिधान केला जात असतो. हृदयामध्ये स्वयंभू भगवान नारायणाचं वास्तव्य आहे. भगवान परमात्म्याचं वास्तव्य या हृदयामध्ये म्हणून वैष्णव हृदयाला गंध लावतात. नाभीमध्ये नारायणाचं वास्तव्य म्हणून नाभीला गंध लावतात. बाह्य रंगाने वैष्णव कसे ओळखावा? नाभीच्या उजव्या कुशीला गंध लावतो. उजव्या कुशीला भगवान दामोदराचं वास्तव्य आहे. डाव्या कुशीला भगवान त्रिविक्रमाचं वास्तव्य आहे. डाव्या हातावरती यदे चामुंशकलांस कृष्णास्तु भगवान स्वयं इंद्रव्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे. भगवान श्री कृष्ण परमात्मा यांचं वास्तव्य आपल्या डाव्या दंडावरती सांगितलं. उजव्या दंडावरती हरी म्हणून दोन्ही दंडाला आपण गंध लावतो ना. डाव्या कानावरती गंगा, उजव्या कानावरती यमुना म्हणून दोन्ही कानाला काही माणसं गंध लावतात ना. त्यानंतर मस्तकावरती बघा ब्रह्मरंध्रामध्ये ऋषिकेशाचं वास्तव्य म्हणून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिकायत त्या ठिकाणी सुद्धा आपण गंध लावतो. याचं कारण त्या ठिकाणी ऋषिकेशांचं वास्तव्य. अशा प्रकारे वैष्णव बाह्य रंगाने ओळखला जात असतो. एक साधक तुकाराम महाराजांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज वैष्णव कसे ओळखावा? तुकाराम महाराजांनी त्याला नामदेव महाराजांकडे पाठवलं. बघा, नामा म्हणे नाम केशवाचे गिसी तरीच वैष्णव होसी. हरी तरीच वैष्णव म्हणे नाम केशवाची घेसी तरीच वैष्णव होसी. हरिजना जे सतत भगवंताचं चिंतन करतात ते वैष्णव आणि निस्वार्थ प्रेम ज्यांचं भगवंतावरती ते वैष्णव. अभंगाचं प्रथम जन वैष्णव तो जया 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 वैष्णव तो जया
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, ज्याची भगवान परमात्म्यावरती प्रीती आहे, भगवान परमात्म्यावरती प्रेम आहे, तेही निरपेक्ष प्रेम आहे, ते वैष्णव आहे महाराज. प्रेम असावं राधा मैयानी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखं संपूर्ण विश्व ज्यांनी आकर्षित केलं, पण त्यांना आकर्षित करणारं सुद्धा कोणीतरी तत्व आहे, ते म्हणजे राधा तत्व आहे. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर ब्रह्म, जय जय श्रीमान. भगवान परमात्मा सुद्धा राधे बिगर आले येत ना. राधा जिच्या बिगर श्याम आधा. मग प्रेम असावं तर राधा माई सारखं असावं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारखं असावं. प्रीती असावी, प्रेम असावं रुक्मिणी मैया सारखं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारखं. गुरुरे महाराज नेहमी सांगत असतात, रुक्मिणी मातेला कधी राग येत नव्हता बघा. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने प्रश्न केला रुक्मिणी मातेला, रुक्मिणी अगं तू किती गोरी, मी किती काळा, एवढे मोठे मोठे राजे महाराजे सोडून दिले, तुला मीच का आवडलो? अजूनही जर तुला जर वाटत असेल तर तू दुसरा विवाह करू शकते. हे शब्द ज्या वेळेला कानावरती पडले त्यावेळेला माता रुक्मिणीला मूर्छा आली. जो तुम तोड़ो श्याम मैं नहीं तोड़ू रे, तुम संग तोड़ो कृष्णा कोण संग जोड़ो रे, जो तुम तोड़ो श्याम मैं नहीं तोड़ू रे, तुम भय करुवर हम भय योगिया, तुम भय सरोवर हम भय वत्सलिया, जो तुम तोड़ो श्याम मैं नहीं तोड़ू रे, लगन तुमसे लगावे, लगन तुमसे लगावे, जो
हरि जय हरि जय हरि जय 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 विठ्ठल माई जय जय विठ्ठल प्रेम हे निरपेक्ष असावं असो ज्याचं भगवंत अर्धी प्रीती आहे ते खरे वैष्णव आहे अनापेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गदगद संभा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः सर्वस्वाचा त्याग नाही अनेक प्रमाण तना धना तृणजन पडता जड भारी नेमा नटळे निर्धार आयुष्यामध्ये ज्यांचा कधी नियम टळा नाही प्रतिकूलता असो अनुकूलता असो अनुकूल परिस्थितीमध्ये कुणी परमार्थ करतं परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यांचा परमार्थ बंद नाहीत अशी असणारी परंपरा गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज सेवा आश्रम श्री क्षेत्र शिंगी बघा या ठिकाणी काही नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये जंगल में जोगी बसनाय कभी हंसनाय कभी रोताय कभी फिरता नंगम नंगाए जो मिल जाए सो जंगाए मुझे बादल स्नान करा दे सब पंछी गीत सुनाते सब ऋषि नाते जंगल में जोगी बसना है कभी हंसना है कभी रोता है जंगलच होतं ना आले तेव्हा आमचे अर्जुन महाराज इथं काय होतं काही नव्हतं 2-4 महिने आमचे गणेश महाराज बेटाचे विद्यार्थी सरपंच गावचे त्याला त्यांच्याकडं 2-3 महिने राहिले आणि शून्यातून विश्व या ठिकाणी येऊन निर्माण केलं महाराज ते सुद्धा या ठिकाणी आले दुसरीकडे राहिले आम्ही वागलगावला आलो किल्ले असताना सुद्धा दवाखान्यात राहिलो 4 महिने तिथं लोक आले का मला विचारायचे महाराज तुम्हाला काय झालंय म्हणलं आता काय सांगू तुम्हाला कारण ते हॉस्पिटलच आहे ना परंतु शून्यातून विश्व निर्माण केलं शून्यातून विश्वाकडे वाटचाल नाही का गुरुवर्य महाराजांचे आशीर्वाद जावे त्याचे वंशात देवाकडे महाराज साधू होणं एवढी सोपी गोष्ट नाही हो काही लोकांना बघा क्षणिक वैराग्य होतं आणि ते कधी कधी बेटात रुसून आले की बाबाला बाबा आम्हाला साधू बनायचं बाबा म्हणले यांच्या 12 पारा द्या 12 पारा दिला सकाळी पुन्हा मग नातू राहत नाही नोये वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची एकसोशी वैराग्य जीवन साधू जीवन सोपं जीवन नाही वाटतं तितकं सोपं नाही पाण्यातील मासा झोप घेतो कैसा हे जावे त्याची वंशा तेव्हाकडे ज्ञानेश्वर माऊली त्यानंतर गुरुबंधू आमचे विजयानंद महाराज सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज आश्रम श्री क्षेत्र पंतांबा त्या ठिकाणी महाराज बेटाचा आपला आश्रम पंतांब्यामधला महाराज सांभाळतात आणि या ठिकाणी महाराजांकडे जी जबाबदारी आहे ती व्यासपीठ
ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण त्यांच्याकडे आहे. मी आमच्या विजयानंद महाराजांना सुद्धा धन्यवाद देईल. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आपल्या कॅनलला पाण्याची जबाबदारी इकडे तुमच्याकडेच काम आहे आमचे पंडितजी, मी त्यांनाही धन्यवाद देईल. बघा हा, आपण पानपट्ट्या भरता का? पण नाही, मग नाही पाणी येत तुम्हाला. आपण जागृत राहिलं पाहिजे ना. बघा आता 3.25 TMC पाणी येते ना, पूर्वी 11 येत होतं बघा. आणि 11 TMC पाणी आपल्या हक्काचं पाणी होतं. पण आपण पानपट्टी भरत नाही, तक्रार करत नाही, अर्ज दाखल करत नाही, त्यामुळं आहे ते पाणी पुढे येणार नाही. नाही का? इथं बसलेल्यापैकी कोणी सांगावं पुढलं आता कॅनलला पाणी कधी येणार, कोणालाच काही माहित नाही. बघा, म्हणून आपण जागृत असावं. पाणी हे जीवन आहे. आमच्या पंडितजींना मी धन्यवाद 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 या ठिकाणी देईल. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित गोंडेगावकर, आमचे भिक्का बाबा असेल, सरोदे बाबा असेल, आमचे कापूस वाडगावकर, पंजाब भाऊ असतील, नामदेव भाऊ असतील, रमेश पाटील असतील, सर्वांना मी धन्यवाद देईल. साऊंड सिस्टम आमचे श्याम भाऊ, प्रत्येक ठिकाणी नाही का, जिडं कमी तिडं आम्ही श्याम भाऊंनाही धन्यवाद. उपस्थित मृदुंगाचार्य महाराज, उद्धव महाराज, गायनाचार्य महाराज, गोरख महाराज, त्यानंतर कापूस वाडगावकर, आमच्या ताईंना धन्यवाद. भजनी मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, आमचे अशोक भाऊ पेरकर, गायनाचार्य महाराज, त्यांनाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर उपस्थित आमचे रोहन महाराज, कृष्णा महाराज, प्रमोद महाराज, बेटाचे विद्यार्थी, समस्त विद्यार्थी मंडळाला धन्यवाद. आमचे PT मास्तर गोरक्ष भाऊ, भाऊंना सुद्धा मी या ठिकाणी देखील धन्यवाद देईल. कधी कधी जवळचे वाफे कोरडे राहतात, नंतर बसावं लागत पाणी शिपडीत. बघा, पाणी शिपडलं तरी चिंगळेत नाही वाटत, काय करणार. असो, गोरक्ष भाऊंना धन्यवाद. समस्त गावकरी मंडळी, श्री क्षेत्र शिंगी, त्यानंतर वरखेड, रांजणगाव, अजून जोडेगाव, हा, शिंगी, पिंपरी, आमचे रवी महाराज, आमचे गडकर साहेब, साहेबांनाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांची कायम सेवा असते महाराज. आपल्या बेटाच्या प्रत्येक आश्रमामध्ये सेवा असते. मी सांगून गेलो, जवळचे वाफे कोडे राहतात. कायम त्यांना अशी साथ योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने मिळत राहू. सर्वांना धन्यवाद देऊन झालेली सेवा, कुणी राहिला असेल त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा गुरुरे नारायणगिरी महाराज, गुरुरे स्वामी रामगिरी महाराजांच्या चरणी समर्पित करू. सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय नाही उच्चारला कारण सद्गुरु गंगागिरी महाराज की उठू नका, 2-5 मिनिटं उठू नका. हॅलो हॅलो, कोणी उठू नका कृपया. जय हरी. श्री रामगिरी सेवा आश्रम ट्रस्ट शिंगी श्री हनुमंतरायाच्या जयंतीनिमित्त आजचा हा कीर्तन महोत्सव. आजचं कीर्तनाला ज्यांनी आपल्याला सुंदर अशा वाणीतून कीर्तन सांगितलं, प्रबोधन केलं, असे आमचे हरिभक्तपरायण विश्वनाथगिरीजी महाराज, थोर वागलगाव आश्रम, थोर वागलगाव. आणि आजची ही कीर्तन सेवा खूप अशी छान झाली असून